नमस्कार, मी आता संगीता देवकर आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण ऐकत आहोत माझी बुलबुल ही कथा. तर याचा पुढचा भाग आता आपण ऐकूयात की अपूर्जाला प्रियांश भेटला, पण प्रियांश मान्य करत नाही की तो प्रियांशचा आहे, पण अपूर्जाने त्याला ओळखलेले असते. आता पुढे पाहूया. तर तो अपूर्ला या सगळ्यात पुन्हा अडकवायचं नाही असं तो विचार करतो आणि त्यापासून लांब राहायचं असं आपण विचार करतो प्रियांश. आज प्रियांशच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होता. एका संपादकाला त्याची स्टोरी खूप आवडली. मग त्याने प्रियांशच्या कथेचे पुस्तक प्रकाशित करायचे ठरवले होते. प्रियांशने अप्पूची आणि त्याची कहाणी स्टोरी होती ती कादंबरीच्या रूपात लिहिलेली असते. तर पुस्तक प्रकाशित करायचे ठरले. तर आज पहिल्यांदाच प्रियांश म्हणजेच सगळ्यांचा लोकप्रिय कुछ अनकहीसीचा रायटर शायर लोकांसमोर येणार होता. त्याच्या कार्यक्रमाची जाहिरात त्याच्या त्या पेजवरही त्याने टाकली होती. अ ग्रँड पब्लिश सेरेमनी ऑफ माय ओन फर्स्ट बुक कुछ अनकहीसी. त्यामुळे असं त्यानं टाकलं होतं. त्यामुळे सगळेजण त्याचे फॅन्स त्याला भेटायला आणि खास करून त्याला बघायला खूप उत्सुक होते. अपूर्जानेही ती ॲड पाहिली नव्हती, कारण 2 दिवस झाले ती एफबीवर आलीच नव्हती. अपूर्जाची मैत्रीण नेहा ती या मुसाफिरची जबरदस्त फॅन होती आणि त्याचं पहिलं पुस्तक प्रकाशित होतं म्हटल्यावर ती कार्यक्रमाला नक्की जाणार होती आणि तिने अपूर्जालाही सोबत यायला सांगितले. मग दोघेही संध्याकाळी वेळेत कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्या. खूप लोक कार्यक्रमाला आली होती. मुसाफिरचे बरेच जण फॅन्स होते. खास करून तरुण मुलं मुली त्याच्या फॅन्स होत्या. अपूर्जा आणि नेहा एका ठिकाणी रिकाम्या चेअरवर बसल्या. अजून कार्यक्रम सुरू व्हायला वेळ होता. ऑडिटोरियम फुल भरून गेला होता. आता लोकांना मुसाफिरला पाहण्याचे वेध लागले होते. निवेदक आले आणि त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली. साहित्यिक जगातील काही मान्यवर व्यक्ती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. निवेदक बोलत होते, मला माहीत आहे की तुम्हा सर्वांना मुसाफिर म्हणजेच कुछ अनकहीसीचे रायटर त्यांना भेटण्याची खूप उत्सुकता लागून राहिली आहे. तर आता मी बोलण्यात जास्त वेळ न घालवता आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत करूया. मिस्टर प्रियांश, वेलकम टू दिस ग्रँड सेरेमनी. सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवत होते आणि अपूर्जा समोर प्रियांशला बघून एकदम शॉक झाली होती. डेनिम शर्ट, जीन्स, डोळ्यावर नाजूक फ्रेमचा चष्मा, हसरे डोळे, हा प्रियांशच होता. प्रियांश आज इतका मोठा झाला? अपूर्जाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. मग मला हा का टाळत होता? त्या दिवशी भेटलेला हाच तर होता. प्रियांश आता बोलायला माईकसमोर उभा राहिला. अपूर्जा हा विचार करत होती म्हणा. तर प्रियांश माईकसमोर बोलायला उभा राहिला. मेरे सभी प्रिय दोस्तों, आपने मेरे अल्फाज कुछ अनकहीसी को बहुत पसंद किया. आपने हमेशा मेरा हौसला बढ़ाया. इसलिए मैंने मेरी पहली किताब इसी नाम से लिखी है. यह किताब मेरे दिल के बहुत करीब है. ये कहानी थोड़ी बहुत मेरी ज़िंदगी से जुड़ी है और ये मेरी पहली किताब मेरे दिल के करीब ऐसे एक शख्स को डेडिकेट करता हूँ जिसे मैं दिलो जान से चाहता हूँ. आशा करता हूँ कि आप लोगों को ये किताब पसंद आए. असं खूप काही प्रियांश बोलत होता आणि अपूर्जा मात्र त्याच्याकडे एकटक बघत मंत्रमुग्ध झाली होती. अपूर्जा गर्दीत बसली होती, त्यामुळे ती प्रियांशला दिसली नाही आणि असेही अपूर्जा इथे येईल असं त्याच्या मनातही नाही आले. कार्यक्रम संपला. खूप मुलं मुली प्रियांशभोवती गर्दी करून उभी होती. सर्वांनी त्याला घेरले होते. कोण सेल्फी काढत होते तर कोणी ऑटोग्राफ घेत होते. ए यार, किती गर्दी झाली त्या प्रियांशच्या भोवती. मला पण सेल्फी पाहिजे होता त्याच्यासोबत, नेहा अपूर्जाला म्हणाली. पण अपूर्जाचं लक्षच नव्हते. मग नेहा म्हणाली, अपूर्जा तू थांब इथे, मी ट्राय करते सेल्फी घेण्याचा. नेहा प्रियांशकडे निघून गेली. अपूर्जा मात्र बधीर झाल्यासारखी तिथेच बसून राहिली. हा फेमस रायटर प्रियांश आहे. मी त्याच्या शायरी कविता वाचत होते आणि मला जरासुद्धा कल्पना नाही आली की हा प्रियांश असेल. पण कसं समजणार? तो तर मुसाफिर नावाने लिहित होता. नेहा कशीबशी गर्दीत जाऊन प्रियांशसोबत सेल्फी घेऊन आली. नेहा, तुझ्या घरी माझी एक मैत्रीण मला भेटली आहे, मी तिला भेटून जाते घरी, अपूर्जा असं म्हणाली.
ओके, तसंही माझं काम झालं आहे, बाय अपूर्जा म्हणत नेहा तिथून निघून गेली. आता थोडं लोकांची गर्दी थोडी कमी झाली होती. प्रियांशने ऑलमोस्ट सगळ्यांना ऑटोग्राफ सेल्फी दिले होते. खूप तुरळक लोक तिथे होती. तेव्हा अपूर्जा प्रियांशकडे गेली. ऑटोग्राफ प्लीज रायटर मुसाफिर. प्रियांश कोणाला तरी ऑटोग्राफ देत होता आणि हा आवाज ऐकून त्याने मान वर केली. समोर अपूर्जा उभी होती. तिचे डोळे काठोकाठ अश्रूंनी भरले होते. त्या अश्रूत खूप सारे प्रश्न होते जे प्रियांशला दिसले. अप्पू तुम. प्रियांश त्याच्याकडे म्हणाला, हा प्रियांश, मैं अपूर्जा, पहचाना क्या. आता प्रियांशला खोटे बोलणे शक्यच नव्हते. किती दिवस तो अपूर्जापासून दूर पळणार होता आणि ओळख जरी लपवली तरी आवाज तर तोच राहतो ना. बहुत बड़े राइटर बन गए हो तुम. बहुत बहुत बधाई प्रियांश, अपूर्जा म्हणाली. अप्पू शुक्रिया, चलो हम कहीं बैठ के बातें करते. प्रियांशने कार्यक्रम आयोजित केलेल्या संपादकांचे आभार मानले आणि अपूर्जासोबत निघाला. अपूर्जालाही तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडून हवी होती. दोघे तिथे जवळच असणाऱ्या हॉटेलमध्ये गेले. क्या खाओगे तुम अप्पू, त्याने विचारले. कुछ नहीं, बस मेरे कुछ सवाल है, उनके जवाब दे दो प्रियांश, अपूर्जा त्याला म्हणली. अपूर्जा पूछो, तुम्हें जो पूछना है, प्रियांशने कॉफ़ीची ऑर्डर दिली आणि तो म्हणाला. उस दिन मैंने तुम्हें पहचान लिया था तो तुमने झूठ क्यों बोला कि तुम प्रियांश नहीं हो, अपूर्जा ने विचारे. अप्पू मैं तुमसे अपनी पहचान छुपाना चाहता था, प्रियांश म्हणाला. पर क्यों प्रियांश, क्या तुमने कुछ गलत काम किया है क्या, अप्पू ने विचारले. हाँ अप्पू, तुम्हें याद है वो पिछले साल कोरेगांव पार्क में एक कैफ़े हाउस में बम ब्लास्ट हुआ था, प्रियांश ने सांगितले. हाँ वो तो खबर सच थी. उस ब्लास्ट में तुम्हारा हाथ था प्रियांश, तिने विचारले. तुम इतनी तो रूड नहीं हो, तो फिर वो ब्लास्ट कैसे प्रियांश, तिने अपूर्जाने त्याला विचारत होती. मग प्रियांशने त्या बॉम्ब ब्लास्टबद्दल सगळं काही अप्पूला सांगितलं. त्याने कसा तो बॉम्ब सॉफ्ट केला आणि बनवला, त्यानंतर तो काश्मीरला गेला आणि आसिफाचं लग्न, आणि आता तो रायटर म्हणून नाव झालेला रायटर, फेमस रायटर, हा सगळा प्रवास त्याने अप्पूला सांगितला. बस अप्पू, तुम्हें कोई तकलीफ़ ना हो, मेरी वजह से तुम मुसीबत में ना आओ, इसलिए मैं तुमसे दूर भागता रहा, प्रियांश ने सांगितलं. प्रियांश, वैसे ही मेरी ज़िंदगी अब बर्बाद तो हो गई है, और क्या बुरा होना बाकी नहीं रहा, अपूर्जा म्हणाली. मतलब अप्पू क्या हुआ, हमारे बारे में तुम्हारे हस्बैंड को पता चला क्या, प्रियांश ने विचारे. ना प्रियांश, अपने बारे में तो कुछ नहीं पता चला, मगर उसका, मतलब मेरे हस्बैंड का, उसके कलीग के साथ अफेयर चल रहा था. एक दिन उसने मुझे खुद बता दिया और मुझसे डिवोर्स भी ले लिया, अपूर्जा ने सांगितले. अप्पू, पर तुमने क्यों इतने जल्दी डिवोर्स दे दिया, प्रियांश ने विचारले. तो क्या करती मैं प्रियांश, मेरा पति मेरा होके भी मेरे साथ नहीं, तो ये ज़बरदस्ती का रिश्ता मैं क्यों निभाऊं. अपूर्जा ने सांगितले. अब अकेली रहती हो क्या, प्रियांश ने विचारले. मेरी माँ के साथ रहती हूँ, बेटा हॉस्टल में ही है, अप्पू ने सांगितले. अप्पू, आई एम सॉरी, लेकिन हम दोनों में जो हुआ वो सब भूल जाओ, मैं तुम्हें किसी मुसीबत में नहीं डालना चाहता, प्रियांश ने तिला सांगितलं. क्या तुम सब कुछ भूल गए हो प्रियांश. हाँ अप्पू, मैं भूल गया हूँ, प्रियांश त्याच्याकडे न बघता म्हणाला. अच्छा, तो फिर एक किताब जो तुमने अभी प्रोग्राम में बताया कि यह कहानी थोड़ी बहुत तुम्हारी अपनी है, जिसे तुम बेहद ज़्यादा प्यार करते हो, उसी को ये किताब डेडिकेट है की है, ये सब झूठ है क्या प्रियांश, बता दो प्रियांश, अप्पू ने विचारले. अप्पू, ये सब सच है, लेकिन हकीकत कुछ और है, इसलिए मैं तुमसे दूर रहना चाहता हूँ, समझने की कोशिश करो अप्पू, प्रियांश म्हणाला. प्रियांश, तुम्हारी ज़िंदगी में कोई और है तो बता दो, मुझे कोई प्रॉब्लम नहीं, अप्पू म्हणाली. अप्पू, हम यहाँ पब्लिक प्लेस पे सभी बातें नहीं कर सकते, चलो मेरे घर पे चलते हैं, प्रियांश म्हणाला. दोघे मग प्रियांशच्या फ्लॅटवर आले. प्रियांशचा रूम पार्टनर अजून आला नव्हता. त्याने थोडं लेट येण्यास सांगितलं. काम आहे म्हणाला त्या रूम पार्टनरला त्याने सांगितलं. प्रियांश, अप्पूने त्याला आवाज दिला आणि त्याला तिने गठ्ठ मिठी मारली. प्रियांश, मैं नहीं रह सकती तुम्हारे बिना, आई रियली लव यू.
आई नीड यू, अपूर्जा म्हणाली। अपू, मैं समझ सकता हूँ, लेकिन आगे चलकर बहुत बड़ी मुसीबत होगी। हम साथ नहीं रह सकते क्या प्रियांश? क्या तुम मुझसे प्यार नहीं करते हो? अपू त्याच्याकडे बघत म्हणाले। त्याच्या नजरेत तेच पूर्वीचं प्रेम, काळजी सगळं दिसत होतं। बताओ प्रियांश, प्यार करते हो की नहीं? अपू त्याला गप्प बसलेला बघून त्याने विचारलं त्याला। अपू, कैसे बताऊं, खुद मुझे कुछ समझ नहीं आ रहा। प्रियांश म्हणाला, ओह समझ गई प्रियांश, मैं तुमसे उम्र में बड़ी जो हूँ तो कैसे तुम मुझे पसंद करोगे? अपूर्जा म्हणाली। अपू प्लीज, असं म्हणत त्याने तिच्या ओठांवर आपला हात ठेवला। प्यार में उम्र, मजहब, रंग रूप मायने नहीं करता अपू। प्यार तो प्यार होता है, प्यार तो खुदा की इनायत है। मैं हमेशा तुमसे ही प्यार करता था और करता रहूँगा, प्रियांश म्हणाला। तो प्रियांश, हम शादी कर लेते हैं ना? अपू त्याच्या छातीवर डोकं घुसळत म्हणाली। ना अपू, मेरे ऊपर वो बॉम्ब ब्लास्ट का केस अभी भी बाकी है। कभी कोई सबूत मिला तो मुझे सज़ा हो जाएगी, इसलिए तुमसे दूर रहना चाहता हूँ। मेरे वजह से तुम मुसीबत में ना आओ, प्रियांश म्हणाला। प्रियांश, तब का तब सोचेंगे, मैं हर हाल में तुम्हारा साथ निभाऊंगी। अब मुझसे दूर मत जाना प्रियांश। तुम जो हो, जैसे हो, मुझे पसंद हो, अपूर्जा म्हणाली। अपू, आय लव्ह यू, प्रियांश तिच्या नजरेत म्हणाला आणि हलकेच आपले ओठ तिच्या ओठांवर त्याने ठेवले। पॅशनेटली दोघं किस करत राहिले। प्रियांशचा हात अपूच्या सर्वांगावर फिरत होता। त्याचा उबदार स्पर्श अपूला रोमांचित करत होता। अपूही त्याच्या केसांमधून आपला हात फिरत होती। दोघांनाही जगाचा विसर पडला होता। एक एक करत दोघांचे सगळे कपडे बाजूला पडले आणि प्रणयाच्या सागरात दोघे विलीन झाले। दूरवर कुठून तरी गाण्याचे बोल ऐकू येत होते। जरा ठहरो, जरा बैठो, करनी है बात, इस बात पास आओ, और थोड़ा सा सर्द है। रातें आसान होता तो मैं कब का कह चुका होता, ऐसे तुम्हारे सामने खामोश न रहता। जरा ठहरो, जरा बैठो, करनी है बातें पास आओ, और थोड़ा सर्द है। रातें मेरी आँखों में, सांसों में, पहले भी ख्वाब चलता रहा, तेरी नींदों में चुपके से जाने से क्यों डरता रहा। एक गाणं बाजूला ऐकू येत होतं। थोड्या वेळाने अपूर्जाने त्याला विचारलं की प्रियांश, अब मैं जाऊँ क्या? अपू आपले कपडे आवरत त्याला त्याने विचारले कि अकेले जाओ क्या? हाँ, तुम चिंता मत करो, अपना नंबर दे दो, मैं पहुँचते ही तुम्हें मैसेज कर दूँगी, ती म्हणाली। मैं करता हूँ मैसेज, तुम्हारा नंबर याद है मुझे और सेव भी है, असंच प्रियांश म्हणाला। ओह, तुम्हें तो सब याद है, अपू त्याच्याजवळ येत म्हणाली। प्रियांश काहीच नाही बोलला। तसे अपूने पुन्हा एकदा त्याला किस केले। बाय प्रियांश, गुड नाईट। अपूर्जा मग कॅबने घरी आली। आष्टी खूप खुश होती। तिचा प्रियांश तिला भेटला होता। घरी आल्यावर थोड्या वेळात तिला प्रियांशचा मेसेज आला। मग तिनेही त्याला रिप्लाय दिला। रात्री प्रियांश अपूर्जाचा विचार करत होता। मी आज जे केले ते ठीक होते का? अपू माझ्यासोबत राहिली तर पुढे जाऊन तिला काही धोका तर नसेल ना? माझ्या डोक्यावर त्या केसची टांगती तलवार आहे, पण मन मात्र अपूकडे ओढ घेते। मी खरंच मनापासून प्रेम करतो तिच्यावर, म्हणून मला तिची काळजी वाटते। मी काय करू? भले आज मी एक फेमस रायटर म्हणून ओळखला जात आहे, पण उद्या ती केस ओपन झाली तर अपूचं काय? का मी तिला या खाईत ओढत आहे? मी ते परत येऊन चूक तर नाही केली? असे खूप प्रश्न प्रियांशला पडले होते। मग एक निर्णय घेऊन तो झोपी गेला। तर 4-5 दिवस होऊन गेले प्रियांश अपूर्जाला भेटून। त्यानंतर त्याने तिला कॉल किंवा मेसेज केला नाही। अपूर्जालाही वाटले की तो कामात असेल, बोलेल नंतर, म्हणून तिनेही दुर्लक्ष केले। पण आठवडा झाला तरी प्रियांशकडून काही मेसेज नाही। तेव्हा अपूर्जाने त्याला मेसेज केला। मी कामात खूप बिझी आहे, असा त्याने रिप्लाय दिला। दुसऱ्या दिवशी सकाळी अपूर्जाला प्रियांशचा मेसेज आला। अपू, मैंने बहुत सोचा, मेरी वजह से तुम्हें मैं किसी मुसीबत में नहीं डाल सकता, इसलिए मैं ये शहर हमेशा के लिए छोड़ के जा रहा हूँ। प्लीज़ मुझे माफ़ करना अपू, और मुझे भूल जाना, असं प्रियांशने तिला मेसेज केला। हा मेसेज वाचूनच अपूर्जाचे डोळे भरून आले। का हा असा वागतो? मनातच विचार करत अपूर्जाने आपली पर्स घेतली आणि तडक तिने रेल्वे स्टेशनकडे निघाली। थोड्या वेळात ती स्टेशनवर आली। तिने प्रियांशला फोन लावला, पण त्याचा फोन स्विच ऑफ होता। अपूर्जाला समजेना काय करायचे। ती वेड्यासारखी प्लॅटफॉर्मवर पळत होती आणि प्रियांशला शोधत होती। स्टेशनवर उभ्या असलेल्या गाडीत जाऊन बघत होती। सगळीकडे शोधून झाले, पण प्रियांश कुठेच नव्हता।
शेवटी उदास आणि हताश मनाने अपूर्जा तिथल्या एका बाकावर बसली. डोळ्यातून अश्रू वाहत होते. प्रियांश, असं का केलंस तू? मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय. का मला एकटीला सोडून निघून गेलास? असा मनात विचार करत अपूर्जा बसून राहिली. मोबाईल ओपन करून तिने त्या दिवशी प्रियांशसोबत काढलेले ती फोटो बघत राहिली. एक खुंदका जोरात तिच्या तोंडून बाहेर पडला. प्रियांश, कहा हो तुम? प्लीज वापस आ जाओ, असं अपूर्जा हळू आवाजात बोलली. तिच्या खांद्यावर तेव्हा कोणाचा तरी हात तिला जाणवला. तसे तिने मागे वळून बघितले तर प्रियांश उभा होता. तिच्याकडे हसत बघत होता. प्रियांश, कहा थे तुम? मैंने तुम्हें बहुत ढूंढा, म्हणत तिने त्याला तिथेच मिठी मारली. मैं यही पर था, प्रियांश म्हणाला. तुम तो वापस जाने वाले थे ना प्रियांश? अपू ने विचारले. पर जा न सका, तुम्हें छोड़ के जाने को मन नहीं हुआ, प्रियांश म्हणाला. प्रियांश, मुझे एक प्रॉमिस दे दो, अपू म्हणाले. बोलो अपू, त्याने तो म्हणाला. तुम मुझे छोड़ के कहीं नहीं जाओगे और ज़िंदगी भर मेरा साथ निभाओगे. अपूने त्याच्याकडून प्रॉमिस मागितला. प्रियांशने अपूचा हात हातात घेतला. अपू, मैं प्रॉमिस करता हूँ, अब तुम्हें छोड़ के कहीं नहीं जाऊँगा. आई रियली लव यू अपू. आय लव यू टू प्रियांश, अपूर्जा म्हणाली. मग दोघे हातात हात घालून स्टेशनमधून बाहेर पडले, एका नवीन आयुष्याची सुरुवात करायला. रेल्वे स्टेशनवरती एका टपरीवरती साईडला एक गाणं चालू होतं. मैं तो तेरे नाल ही रहना जी, हरगम संग तेरे सहना जी, जो जग से कहा ना जाए बस तुझको कहना है. तर हे गाणं तिथे साईडला लागलं होतं. अपूर्जा आणि प्रियांश एकमेकांचा हात हातात घेऊन ते रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडले आणि इथून पुढे ते एकत्र राहणार होते आणि पुढे जाऊन ते लग्नही करणार होते. तर हे एक वेगळी अशी प्रेमकथा आपण पाहिली की ज्याच्यामध्ये प्रेम म्हणजे प्रेम असतं, पण तुमचं आमचं सेम नसतं. प्रेमात नसते जात धर्म वयाचं बंधन, म्हणूनच ते खास असतं. तर हा प्रेमाचा बुलबुलैया तर कसा होता आणि तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि तुमच्या कमेंटमुळे मला समजणार आहे की माझी कथा कशी होती. ही एक वेगळ्या पद्धतीचे आणि वेगळा विषय मांडण्याचा मी प्रयत्न केला. हा बुलबुलैया तुम्हाला नक्कीच आवडला असेल मी अशी आशा करते. लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. माझ्या इतर बऱ्याचशा पुढच्या कथा आहेत त्या मी तुमच्यासाठी नक्की त्याचं सादरीकरण घेऊन येईन. धन्यवाद.